नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे लॅपटॉप किंवा पीसीवर कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तो व्हिडिओ जर आपण पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट, आपण त्याला मराठीमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र असं म्हणतो, तर हे मोबाईलमध्ये कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याची माहिती बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपणास गुगल क्रोम मध्ये पोलीस व्हेरिफिकेशन असे नाव टाकून घ्यायचे आहे। टाकल्याच्या नंतर पहिलीच वेबसाईट आपणासमोर ओपन होईल, तर त्याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणासमोर ओपन होईल। तर सर्वप्रथम आपणास हे जे काही 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे आणि डेस्कटॉप साइट हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे। मी ऑलरेडी केलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, आपणास इथे आपला युजर नेम म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, येणारा जो काही कॅप्चा आहे तो इथे फिलअप करायचा आहे आणि लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो, अशा प्रकारची प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल। तर आपणास इथे पाहू शकतात की लोकल पोलीस स्टेशन अप्रूव्ड आहे आणि सीएफसी सुद्धा अप्रूव्ड आहे आणि इथे डाउनलोड सर्टिफिकेट नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे। तर आपणास इथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे आपण वरती पाहिलंच असेल की पॉपअप ब्लॉकड, तर मी इथे परत करून पाहतो। तर पॉपअप ब्लॉकड अशा प्रकारचा एरर वरती येत आहे। तर त्यासाठी मित्रांनो, आपणास हे जे काही 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपणास ब्राउजिंगची जी काही हिस्ट्री आहे ही हिस्ट्री, डाटा क्लिअर, कुकीज काही करण्याची आवश्यकता नाही। तर आपणास खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि इथे सेटिंग नावाचे ऑप्शन दिसेल, तर सेटिंग्स याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर आपणास खाली हे जे काही पेज आहे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर इथे आपणास साइट सेटिंग याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास परत हे पेज खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स, तर इथे ब्लॉकड दाखवत आहे, तर आपणास याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स, तर इथे आपणास हे अशा प्रकारे इथे करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत आपणास त्या पेजवर यायचे आहे। तर इथे आल्याच्या नंतर परत आपणास इथे डाउनलोड सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। तर आपण पाहू शकतात की आपले जे काही सर्टिफिकेट आहे त्याची फाईल यामध्ये डाउनलोड झालेली आहे। तर आपण ती फाईल यामध्ये ओपन करून पाहू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपणास गुगल क्रोममध्ये फक्त एकच सेटिंग करायची आहे आणि आपले जे काही सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड होऊन जाईल।